मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकरांना देखील आवर घाला। अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलंय। मी पक्षश्रेष्ठींसोबत बोललं पाहिजे असं महायुतीमधील काही जण म्हणतात। अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलंय। तर मिटकरींच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला वाटत नसल्याचंही दरेकर म्हणाले। मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला। ऑर्गनायझर मधून अजितदादांवर टीका झाली, त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही। पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर घाला असं जर महायुतीच्या वाटत असेल तर आम्हाला वाटतं की महायुतीमधलं पण दोन्हीकडून, मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील, यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे। मला वाटतं मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल। अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं ही बोलाची कडी बोलाचा भात, दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडे दुसरं नाही।